हॅलो हॅलो, थोडा आवाज द्या. सगळे सेट झाले बरोबर. आता मध्ये टाकटूक काय करायचं नाही. बारी पूर्ण होत नाही तोपर्यंत टाकटूक करायचं नाही. हॅलो हॅलो, अरे एवढाच दाम तुझा बरोबर की बुवा आल्या आल्या एकदम लाल भडक आणि बुवा म्हणतो दादांना साऊंड लावा कडक. बरोबर ना. बघा इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुद्दा. तर बुवांची बारी झाली. आवडली बुवांची बारी? आवडली ना? आवाज आवडली का? कसा आहे बुवा जोडीला? फक्त टिचकी टाकली बुवा लाल भडक. बरोबर की नाही? बरोबर घेतो. बरोबर घेणार तुम्हाला. आज तुमचा कार्यक्रमाला करेक्ट करणार, लक्षात ठेवा. करायला पाहिजेच, बरोबर की नाही? पैसे घेतले, कार्यक्रम पैसा वसूल झाला पाहिजे की नाही? आणि होणार, काळजी करायची नाही. फक्त बघत राहा बारी. आता दुसरी बुवांनी बारीची सुरुवात सुंदर. बरं आता पहिलं देवाचं नामस्मरण करावं. हनुमान जन्माष्टमीनिमित्त हा कार्यक्रम आहे, त्याचं नाव घ्यावं. गणपतीचं नाम स्मरण करावं. ते सोडून बुवा आधी माझ्यावरच चढाई उठतो. बरोबर की नाही? अरे तर देवाला वंदन कर. ज्यांनी तुला एवढी सर्व सृष्टी आज ज्याच्या हातामध्ये आहे त्याची आपण भक्ती करतोय, त्याला नतमस्तक हो. नंतर माझ्यावर काय चढायचं तर चढ की नाही. बरोबर की नाही? मी काय नाही बोललोय, तुम्हाला ओपनच दिलेला आहे मी सगळा. मला बघायचं होतं तुमची आज हिंमत किती आहे, तुम्ही काय बोलू शकता मला. म्हणून मुद्दाम बारी पहिली कडक केली, लक्षात घ्या. पण आज मुलं मात्र लय तापल्या. मी बोललो आट्या घेऊन इथंच गाचाकतोय की इथं बसलेलो, हे आल्या काय किचळतोय. या जितेश बुवाचा लाभ नाही करायचा. कोण आहेस? हायस कोण? काय करू शकतोस? काही नाही करू शकत बुवा. बघा त्यांना मी आहो जावो नाही करत आहे, अरे तुरे करतोय. कारण कसं आहे माहितीये, आमचा बोलण्याचा तालमेल आहे ना तो एकदम जुळताय. आहो जावो केला तर मग ते त्यांना खूप मान सन्मान द्यावा लागेल. आणि त्यांनी काय मला एवढा मान सन्मान दिलेला नाहीये पहिल्या बारीमध्ये. बरोबर की नाही? बघितली ना बुवानी बारी? बुवाची बारी तुम्ही बघितली आहे ना? तुमच्या तर बुवा कशी काढतोय बघा. पहिल्या बारीमध्ये आली बुवा आणि मला म्हणतात, सुरुवातीलाच म्हणतात ना ते म्हणतात, तर हनुमंताने लंका जाळली रावणाची, तर माझी लंका जाळायला मला म्हणतात तुझी लंका जाळून टाकेल. माझी लंका जाळा तेवढी तुमच्यात हिंमत आहे काय? आहे हिंमत? तेवढं तुम्ही पोचू पण शकत नाही. कोणाच्यातच हिंमत नाही तेवढी लंका जाळण्याची. बरोबर ना? त्या हनुमंतानी लंका जाळली, पण तुम्ही तेवढी लंका जाळू शकत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. सुरुवातीला रंगमंचावर आल्यावर आधी देवाचं नामस्मरण करायचं असतं. ही व्यवस्थित पद्धतीनं थोडी थोडक्यात जाण घ्या पद्धतीची तुम्ही. आणि नंतर बुवा म्हणताय मी छावा आहे. बोलले ना बुवा? बुवा बोलले की नाही? तुम्हाला झोप आली का हो? इकडे झोप आली? बारी पेटवू ना? तुमचा रिस्पॉन्स पाहिजे तर बारी पेटणार, नाहीतर मग काय मजा नाही. लक्षात घ्या. पेटव ना नक्की? हा बस. बुवा म्हणतात मी छावा आहे. बुवा म्हणतात मी छावा आहे. अरे बुवा तू आता म्हातारा झालायस, आता तुमचं काम नाही. 42 ओलांडून गेले बुवा तुमचं आता. आम्ही अजून तरुण आहे, लक्षात घ्या. एवढे वर्षानंतर तुम्ही रंगमंचावर येताय आणि म्हणतात मी तुरीवाल्यांचा छावा आहे. मग आधीचे आहेत ते कोण आहेत? बरोबर ना? बरोबर ना?
म्हणतात ते आता ते छावा आहेत, आपण चला आपण मान्य करू जर ते छावाच आहेत तुरीवाल्यांची, बरोबर की नाही? त्यांचा आवाज म्हणजे काय बघाल, सिंहाची डरकाळी नुसती. मला म्हणतात नमनामध्ये याला काम करा घ्या. अरे नमनात तुमचं काम जोरात होईल तिथं, लक्षात घ्या. माझं काम नाही, मी फक्त गायला जाईल मला कोणी आवर्जून बोलवलं तर, म्हणून. आणि बुवा म्हणतात ते बारीमध्ये आल्यावर बघा त्यांची बोलण्याची पद्धत बघा, जसे काय मला ते धमकी देत आहेत, मला असा बोलला मला तसा बोलला. तेवढी उंची तरी आहे काय बुवाची आणि माझी? इथं असं बोलायला इथं साईडला माझ्या उभा करा आणि हाईट मोजा दोघांची. तिथे खाली कागद घ्यावा लागेल, लक्षात घ्या बुवा. हा, कोणाला काय बोलायचं ना विचार करून बोलायचं. तुमच्या समोर कोण अवका नौका उभा नाही, लक्षात घ्या. 3 वर्ष कार्यक्रम करतोय, नामवंत शहरासोबत कार्यक्रम केले, तुमच्या वस्त्रांसोबत माझा पहिला कार्यक्रम झालेला आहे. पुन्हा कधीतरी लागेल, तुम्ही काळजी करू नका. पण तुमच्या सोबत लागलाय म्हणजे तो पण कार्यक्रम जोरदार केलाच पाहिजे, बरोबर की नाही? मला हलक्यात तुम्ही घेऊ नका, मला हलक्यात घ्याल तर मग फसवून जा, लक्षात घ्या. म्हणून बुवा तुम्हाला पहिला विषय मी देतोय, कारण तुम्हाला सुद्धा मी वेळ दिला होता बघा, बुवांना वेळ भेटावा म्हणून माझा वेळ कमी केलेला. चला बुवांना वेळ देऊया, आपण काहीतरी करूया. पण त्यांनी एवढा वेळ टाइमपास केलेला बारीमध्ये, ऐका पहिला विषय बुवांना आता ठोकतोय, कसा म्हणायचा बघा. अरे चूड़ी मजा न देगी, अरे कंगन मजा न देगा. ऐका नीट ऐका. अरे या गुरुवाच्या जितून गोधडी जवली मुतून, या गुरुवाच्या जितून गोधडी जवली मुतून. अरे रातभर हा कुतून, अरे रातभर हा कुतून, अरे घाण केली यानं आतून. या गुरुवाच्या जितून गोधडी जवली मुतून, या गुरुवाच्या जितून गोधडी जवली मुतून. थोडक्यात बोलणं देणार, कारण त्यांना पण वेळ मिळाला पाहिजे. तुम्ही पण एवढे बसलेत ना, तुमचा पण मी विचार करतोय. त्यांनी नाही केला पण मी तुमचा विचार करतो. ऐका बुवा म्हणतात, जितेश गुरव मला म्हणतात मी मच्छर आहे, मच्छर. अरे ही मच्छर जर तुमच्या कानात बसली ना, तुमच्या नाकात दम येईल, लक्षात घ्या. तुम्ही मला हलक्यात घेताय, मी तुम्हाला जास्त काय बोलत नाही, मान सन्मान राखून तुमचा मी कार्यक्रम करतोय. जर मी पातळी सोडली ना तुम्हाला बोलण्याची, मग तुम्ही आपलं तुमचं बघून घ्या. आणि मध्ये माझ्यासमोर म्हणतात बुवा, बरं मी काय बोललेलो नाही, हे शब्द मी काय बोललेलो नाही. ते मला म्हणतात बोचाबोची आणि कोचाकुची. बरोबर बुवा बोलले की नाही? बोलले ना, समाजाने ऐकलेलं आहे. बुवा म्हणतात बोचाबोची आणि कोचाकोची करायची नाही. म्हणजे नेमकं काय? म्हणजे तुम्हाला मी डिवसलं, माझी बारी तुम्हाला झोंबली हे मात्र नक्की, बरोबर की नाही? पहिली बारी माझी तुम्हाला झोंबली हे तिथे दिसून येते बुवा. एवढे तुम्ही माझ्यावर भडकलेत, लक्षात घ्या. आणि नंतर बुवा म्हणतात मग मी अशी बारी करीन तुम्हाला घाम फुटेल, करून दाखवा. माझी चॅलेंज आहे बुवा तुम्हाला. ह्याच्यापेक्षा जर कडक बारी तुम्ही केलात ना तर माझं चॅलेंज आहे तुम्हाला, करून दाखवा ना बारी. मला पण बघायचं किती तुम्ही जोरात बारी करता, बरोबर ना? अरे काही येडा वाटलो तुम्हाला? हातावर दिला 4 पैसे गेला नाही बुवा, लक्षात घ्या. तुम्ही अजून मला ओळखलेलं नाहीये. प्रेमाने बोलतोय, प्रेमाने घ्या. जर मानेवर तुमच्या बसलो ना मी, लय जड जाईल तुम्हाला, लक्षात घ्या. तर मला त्यांचा एक मुद्दा आहे,
ते मला म्हणतात माझ्या उंचीवरून, माझ्या वजनावरून. मी बोललो होतो बुवांना, मी हा मुद्दाच घेतला नाही. ते स्वतःच येऊन सांगतात. म्हणजे वाकड काय म्हणतो? वाकड काय म्हणतो? काय म्हणतो? लाल आहे काय ते तर त्यांचं ते बघून घेतील, असू द्या. आणि नंतर मला म्हणतात बघा बुवानी सुंदर बघा आळवणी करताना टायटल मध्येच बुवा गेले. आळवणी करताना टायटल मध्येच बुवा गेले. तू मळा अंगुराचा तो मळा कुठे फुटला त्यांचा विचारायला. ते एवढे वरती म्हणजे बुवा तुम्ही ते खरं खाली गायला पाहिजे होतं. ते ऐकायला थोडंसं बेसूर वाटत होतं. कारण ते गाणं तुम्ही टायटल गाताय तर रसिक प्रेक्षकांना तुम्ही ते वंदना करताय. थोडंसं तुम्ही जाण ठेवली पाहिजे सुरांची. तुम्हाला एवढे संगीतकार लाभलेले होते, चांगले संगीतकार होते. थोडीशी त्यांची पण गडबड झाली होती, मी बघत होतो. पण बुवा तुम्ही पण थोडं लक्ष द्या. सुरात आल्याकडे बुवा तुम्ही खास करून लक्ष द्या. नुसती बतावणी केलं म्हणजे बुवा होत नाही, बरोबर ना? बरोबर की नाही? नुसती बतावणी केलं म्हणजे बुवा होत नाही. त्याला तालाची सुराची गती लागते. एक जर गाणं तुम्ही धड गाऊ शकता तर तुम्ही बुवा कसले? असं बतावणी करायला उद्या कोण पण घेऊन येईल मी, बरोबर की नाही? बाबा त्याला हे घे 200 रुपये कर चालू, असं नाही बुवा करायचं. सुरात तालामध्ये लक्ष द्या बुवा. त्यांचं टायटल होतं त्यांनी सुंदर गायलं. कसे बसे हळूहळू ते स्केलवर यायला लागले. पण बरं तो त्यांचा मुद्दा झाला. त्या गणपतीला वंदन करण्याआधी बुवा मलाच बोलतायत, बरोबर ना? म्हणजे सगळं राहिलं बाजूला, पहिला बुवा काय बोलायचं आहे. म्हणजे एवढी त्यांनी माझी धासकी घेतलेली आहे. काय होईल तो होईल, आज पहिला बुवाला आडवाच करणार, बरोबर ना? बुवा म्हणतात असं द्या बुवा. आणि नंतर मला तिथे म्हणताय ना साऊंड वाला दादांना म्हणताय दादा साऊंड कडक लागतो मला, कडक. तुम्ही कशाला लाल भडक होता, बरोबर ना? त्यांनी साऊंड लावला होता, लक्षात घ्या. साऊंड कडकच होता. तुम्ही जो किचडत होता ना किंचाळेश्वर, त्यांनी त्या साऊंडची ना ती शिट्टी मध्ये मध्ये वाजायला लागली, लक्षात घ्या. साऊंड सुंदर लागला होता. पहिल्या बाईत पण साऊंड चांगला लागले ना, आता सुद्धा साऊंड चांगला लागला. जर साऊंड लागला नसता ना बुवा माझी पहिली बारी व्यवस्थित झाली नसती, एवढं लक्षात ठेवा. म्हणून बुवानी स्तवन सुंदर गायली. फक्त मुद्दा त्यांचा एकच होता स्तवन मध्ये. आजचा दिवस आहे, हनुमंत जन्मोत्सव निमित्त हा कार्यक्रम आहे. तुम्ही हनुमंतावर आधारित स्तवन गायली पाहिजे होती बुवा. तुम्ही गुरुमाऊलीनं स्तवन गायली, निश्चित स्तवन सुंदर आहे तुमचं. पण आजचा जो ध्येय आहे, आजचा दिवस आहे, त्या निमित्ताने कार्यक्रम ठेवलाय, त्यावर तुम्ही आधारित बुवा बोलायला पाहिजे होतं. आणि नंतर ऐका, तुम्ही जरा बसून घ्या. आता बुवांची घेऊया, घेऊ ना? घेऊ ना? तुमची काय हरकत नाही ना, बरोबर की नाही? हातभर काय बोटभर हातभर येणार बुवांना. एवढे बोलले म्हणजे मला उत्तर देणं भाग आहे, बरोबर की नाही? बरोबर ना? ऐका, बुवा म्हणतात मी गणामध्ये वाहून गेलो. खरंच सांगा, मी काय वाईट गायलं काय गणामध्ये? माझा गण वाईट होता? वाईट होता? एवढी सुंदर चाल गायली, मेलाला ती चाल पण गाता आली नाही. हिंदी चाल, त्याच्यामध्ये पण तो गण पडला. आणि बरं त्यांचा गण ऐका, त्यांनी गण गायला बोलला. ऐका, त्या गणाची चाल होती ना, चाल ती पण त्याला गाता आली नाही. सारे हे फक्त कर होता, पण चाल ओरिजिनल ती गाण्याची नाव शक्ती जिल्ह्यातील ठाणेकर बुवांचं गण आहे. त्याच्या आधी ते हिंदी पिक्चरचं गाणं सुद्धा आहे. जिकडे तिकडे चहूकडे हा हरिनामाचा गजर चाले. हिंदीचा रफ्ता रफ्ता हौले हौले दिल को चुराया तूने, दिल को ये पता भी ना चला. सुरुवातीपासून बस. म्हणून बुवा सांगतोय, आधी आपलं कसं आहे ते नीट बघायचं, नंतर दुसऱ्यांचा वाकून बघायचं. बुवा मी काय वाईट गायला नाही, मी चाल बरोबर गायली. काळी 2 वर गण होता,
गाडी 2 वर होता. मला वाटतं 2-3 स्केल थोड्या चेंज झाल्या. गाण्याची चाल काय एवढी थोडी अवघडच होती. त्यांना जमली काय ती? जमली. काय चाल होती माझ्या गाण्याची? ताल से अभी ही त्यांनी चाल गायली पण नाही. की त्यांना जमू मिळताना बोललं पहिल्या वारीमध्ये माझ्या एखाद्या गाण्याची तुम्ही कटिंग देऊन दाखवा. ओरिजिनल गाण्याची कटिंग द्या. जे असेल ना हिंदी गाणं काय असेल बोलेन मी त्याला उत्तर देऊन दाखवा. मी आणतो तुम्हाला. पण तसं बोल तुम्हाला ते जमणार नाही. नंतर मला म्हणतात नंतर मोठा विषय मला म्हणतायत बुवा तुमचे अकाउंट आहेत ना अकाउंट ते बंद करून टाकेल. आता ह्यांना माहिती माझ्या किती अकाउंट आहेत. बरोबर की नाही? हो तुमचा एक खोला अकाउंट त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट झालेली आहे. तुम्ही आता गप्प बसा. तुम्हाला काय करायचं दुसऱ्याचं अकाउंट किती आहे आणि काय किती आहे. बरोबर ना? माझं इंस्टाग्रामवर एकच अकाउंट आहे आणि बँकेमध्ये माझं एकच अकाउंट आहे की नाही? आणि सगळ्यांकडे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. बँकेचं पाहिजे असेल तर आम्ही देतो. आणि वरती म्हणताय त्याच्यावरती अजून म्हणताय तुमच्या अकाउंट मध्ये माझा एवढा लांब लचक कार्ड टाकू. ह्याचा कार्ड लांब लचक आहे. बाबा मी काय बोलत नाही. जे बुवा बोलत ते म्हणतोय. मग एवढा जर यांचा कार्ड मोठा आहे मग तो घरची आता तुमची कुठली बँक असेल त्याच्यावरही टाका. बरोबर की नाही? तो माझ्या बँकेत टाकून उपयोग काय होणार आहे का त्याला? बरोबर ना? आता माझ्या बँकेचा तुमचा तो कार्ड गेला नाही त्याचा काय उपयोग आहे काय? मग तुमची काहीतरी असेल ना बँक पर्सनल बँक. हा हे लय बादशाह आहे ना. गुन्हे मारण्यामध्ये बादशाह. आणि मला आणि म्हणतात बरं त्यांना आज एका साईडून घेतो. येऊ ना त्यांना? येऊ ना? तुम्हाला कंटाळा येत नाही ना? कंटाळा येत नाही ना? गाणी घेणार. गाणी बरोबर आणलेत. असे बार आणलेत ना बुवाला. बुवा आर पार आज गार होणार. बुवा लक्षात घ्या. बुवाला झोप लागणार नाही. झोप लक्षात घ्या. झोप लागणार पण नाही. 4 दिवस आठवेल वेदन बुवा वेदन बुवा वेदन बुवा म्हणून बुवा म्हणतायत. मला म्हणतात माझ्याशी डांबरपणा करायचा नाही. आता हायच मी डांबर काय करणार? काय करणार काय सांगा ना मला. अरे मी डांबरटपणा केला तर तुम्हाला मजा येईल ना. मग तुम्ही पण करून दाखवा बघू. जर तुमच्या हिंमत असेल तर करून दाखवा बुवा. चला तुम्हाला पहिल्या बारीत पण बोललो आता सुद्धा सांगतोय. आणि नंतर म्हणताय आता फिरवा जरा. बुवाचे घेतो बरोबर मी. बरोबर ना? ऐका बुवा बुवा म्हणतात पुढे हरिपत्ती इलायची साबण. बोलले की नाही? बोलले ना बुवा. आता खाणारा जो असतो त्याला हरिपत्ती इलायची. पान कोणता? सुपारी कोणती? त्या सुपारीचा खंड कोणता? सुपारीमध्ये पण भरपूर प्रकार आहे. पत्री सुपारी आहे की नाही? भरपूर सुपारी. हा तुझा खाणारा असं त्याला माहिती ना. ह्याचा आणि बारीचा काय संबंध आहे काय? आहे काय ते संबंध? मला म्हणतात हरिपत्ती इलायची आणि असा साबण लावून धुवीन ना. अहो बुवा तुमच्या जन्मात पण तुम्हाला जमायचं नाही. लक्षात घ्या. तुमचा जन्म जाईल मला साबण लावून धुवायला. बरं तुम्ही मला साबण लावून धुवायला एवढा काय मी रिकामा नाही ना. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय काय बघा मला साबण लावून आंघोळ घाला म्हणून? तुम्ही काय तो घरात साबण लावा किती लावायचा आहे तो. बरोबर ना? कुठं पण लावा पण साबण लावा. नंतर बुवा म्हणतायत माझ्यामधून ते म्हणतात माझी बारी ऐकून आता डोळ्यातून पाणी येईल. कशाला? काय नवरा आहेस माझा? का मी तुझी लवर आहे? बरोबर ना? मी तुझी लवर आहे. तू माझा बॉयफ्रेंड आहेस. माझ्या डोळ्यातून पाणी यायला तू सोडून चाललास मला. आपला ब्रेकअप झालाय. तू कोण आहेस कोण? आणि नंतर म्हणतात
किरीस का गाना सुनेगा क्या? किरीस का जितेश बुवा, आधी तुमचा गाणं धड स्केलला गावा, नंतर त्या किरीसकडे जावा. आता त्या किरीसकडे जावा तुमचा गाणं शिकायला. हो हा, तर बरोबर आहे. त्यांनी वाचलं. असू द्या बरं, त्यांचे एवढे संगीतकार चांगले होते, तरी पण मरतोय मरतोय नुसता जातोय आपला. आणि मुद्दा बुवांनी टोपी घातलेली ना, कशी देखणे दिसवते टोपीमध्ये, देखणे दिसवते काय? त्या टोपीच्या खाली काय आहे काय? बरोबर ना? त्या टोपी घातलेली बुवांनी, पांढरी टोपी घातलेली, ते टोपीवाले बुवा आहेत, त्यांच्या खाली टोपीच्या खाली काय आहे काय? अहो शाहीर, तुम्ही या शाहीर म्हणून रंगमंचावर इथे उभे राहता. तुम्ही ज्यावेळेस टोपी डोक्यामध्ये घालता तेव्हा तुमच्याकडे जबाबदारी असते. त्या पात्राचे तुम्ही व्हायला पाहिजे, त्या पात्राचे तुम्ही अजून नाही आहात, लक्षात घ्या. तेवढी आधी पात्रता कमवा आणि नंतर ती टोपी घालून असं उभे राहा. म्हणजे गणापर्यंत हे टोपी घालतात, गणाच्या नंतर हे टोपी काढून टाकतात. कशाला? मग ती घालायचीच नाही ना, बरोबर की नाही? घालायचीच नाही, कशाला घालायची? म्हणजे आपल्या उगीच शायनिंग मारायला जी टोपी घालायची डोक्यामध्ये आणि हा असा इथं उभा राहायचा आणि किचडत राहायचं लोकांसमोर. काय गरज आहे काय? अरे एवढा सुंदर साऊंड लागलाय, करा ना बारी व्यवस्थित. पहिलं पण तुम्हाला सांगितलंय तेव्हा, तुमचं बोलणं बतावणी सुंदर आहे, पण सुरात आल्यावर पण तुम्ही लक्ष द्या. तुम्ही इकडून सुरू केलं की ह्या टोकाला संपतो तुमचा सूर. असं द्या. नंतर मला म्हणतात बरं बुवाने एक विषय घ्यायला. बुवा म्हणतात त्यांचा एक मुद्दा, पॉइंट टू बी नोटेड. सगळा समाज बसलाय, बसलेला आहे. बुवा म्हणतात पॉइंट टू बी नोटेड, साऊंड कडक लावा. बुवा आता ऐका, पॉइंट टू बी नोटेड. बुवा म्हणतात मी रंगमंचावर थुकलो काय हो? थुकलो म्हणजे नेमक्या यांच्या डोळ्यात हुंदीर मुतलाय का कानामध्ये हुंदीर मुतलाय? का ह्यांच्या सवंगड्यांकडे जाऊन त्याला सांगितलं की बुवा रंगमंचावर थुकला म्हणून? मग येणं आपलं काय होतं मला बुवा रंगमंचावर थुकायला? मग तुम्ही काय आज नेमकी काय 90 घेऊन आलो का काय? त्या 90 मध्ये पाणी जास्त झालंय, ती थोडी मिक्स करून हलवा, मग ती 100 ची पिऊन टाकायचं. अरे काय बोलावं? अरे समोरच्याला काय बोलावं हे तरी जरा बघा. ते आपल्या खालचं लिहून देतात आणि हे आपलं बुवा येऊन वरती बोलतात. नाही असं नाही, असं नाही, असं. अरे समोर ठेवा, मी काय बोलतो, 1 तास बारी केली, काय बोललो ते लिहून घ्या ना व्यवस्थित. दुसरा सांगणार आपण लिहिलं, त्याच्यामध्ये तथ्य असतं बुवा. ऐका, नंतर बुवा म्हणतात, मला म्हणतात माझी अक्कल गुडघ्यात आहे. असू द्या, छोटा आहे ना मी, अक्कल गुडघ्यात असलेली बरी थोडी का होईना. म्हणजे एवढी पण मला अक्कल आली नाही की मी तुमच्यापेक्षा मोठा बोलतो, बरोबर ना? जे काय गातो, जे काय बोलतो ते रोखठोक बोलतो. माझी अक्कल काढणे इतकं, आपली अक्कल किती आहे ना ते बघायचं बुवा. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं बाकून, ही गत नाही करायची बुवा. म्हणून बुवानं दुसरा विषय देतोय. काय म्हणायचं बघा बुवा, तुमच्यासाठी खास विषय आणलाय. अरे करत नाही कधी हा बुवा, ऐका, अरे करत नाही कधी हा बुवा, अरे कोणाशी तंटा, अरे करत नाही कधी हा बुवा, अरे कोणाशी तंटा. अरे सकाळ संध्याकाळी हलतो बघा या गुरुवाचा घंटा. त्यांना आधी पण विषय दिलेला आहे, गुरुवाचा घंटा कोणता ते त्यांना माहिती आहे. आपल्या देवळामध्ये कोकणामध्ये परंपरा आहे, गावचा पुजारी गुरव असतो, लक्षात घ्या.
तो गुरुवाचा घंटा म्हणतोय यांच्या घंट्याशी मला काय फरक पडत, तो त्यांनी त्यांचा काय तर बघून घ्यावा. म्हणून नंतर बुवांचा गण झाला, बुवा गवळणीमध्ये आले, त्यांनी माझ्या गवळणीचं उत्तर दिलं आणि त्यांची गवळण होती बुवांची, ती गवळणीची चाल आहे ना. बुवांनी गवळण गायली, ती चाल त्यांची अर्धवट होती. ती गवळची चाल आहे ना, उड जाए का एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. लावा. बुवांनी गवळण गायली, हसून तो गाली गाई, हसून तो गाली गाई, अरे तुझ्यासाठी आणले, तुझ्यासाठी हे आणले ताजे, अरे नको ठेवू हे भाव तुझे हे राधे, घालून घे ना बाजे. बुवानी गायली गावळण, बरोबर. काय घालून घे म्हणते त्याला सांगितलं नंतर, बरोबर नाही. उत्तर देते बुवा, ऐका. अरे चावट भारी कृष्ण मुरारी, अरे चावट भारी कृष्ण मुरारी, अरे साऱ्या गोकुळात हा साजे, अरे घरी आहेत पती हे माझे, अरे घरी आहेत पती हे माझे, अरे कशाला घेऊ कान्हा मी तुझे, अरे घरी आहेत पती हे माझे, कशाला घेऊ तुझे. आणि नंतर बुवा मला म्हणतात ना, त्याने एक विषय बोलले, ऐक ना, त्याने एक विषय गायला, मला म्हणते ह्याला नमनामध्ये काम करा घेऊन जा, बरोबर ना. आता बुवा तुम्हाला इथे नमन गाऊन दाखवू का मी? नमन दाखवू काय? नमनाची गवळण घ्या जरा एकदा, पाच घ्या. बरोबर की नाही? हो, एवढं तरी इथे गाऊन दाखवा ना. तुम्ही म्हणता ना मला नमन मध्ये काम करायला, एवढं तरी बुवा इथे गाऊन दाखवा. जर तुमची हिंमत असेल ना तर मी दाखवा मला एखादं नमन करून बुवा, तुमच्या तेवढी धमक असेल तर, आहे की नाही बुवा? आपण जे बोलतो ना
आपल्याला तेवढी धमक लागते कळण्याची, लक्षात घ्या. आणि नंतर अजून एक विषय बुवानं बघा, बुवानं एक जोरदार वार देतो, म्हणायचं काय बघा. आता आपल्या ह्याच्यामध्ये समजा विषय असा आहे, माझा अर्थ आहे विषयाला. शकुनी मामाची कथा आहे. कौरवांची बाजू घेऊन शकुनी मामा तिथे पांडवांशी डाव खेळला आणि त्या दूताच्या खेळाच्या पांडवांना शकुनी मामाने फसवलं. तोच विषय बोल माझ्या मी गाण्यात म्हणतोय. काय म्हणायचं लक्ष असावं. आता कुठवर हे लोक डावून माझं लगीन गेला या राहून. ऐका अरे हा हा वसाड्या लावतोय साड्या. अरे हा हा वसाड्या लावतोय साड्या. अरे बघा हा शरम सांडीचा. काय म्हटलं. अरे हा हा वसाड्या अरे लावतोय साड्या. अरे बघा हा शरम सांडीचा. अरे एक नंबर लबाड लांडीचा. एक नंबर लबाड लांडीचा. हाय बुवा हा काळ्या कांडीचा. कमळातला म्हटलंय मी. काळ्या कांडी करणारा तो शकुनी मामा. त्या शकुनी मामाचा विषय गातोय बुवा. तुम्ही क च्या जागी ग लावून घ्या, मग तुमचा तुम्ही आपला बघून घ्या. मी कमळातलाच म्हणतो. स्पष्ट भाषा आहे, व्यवस्थित ऐका. कान उघडे ठेवा. काय म्हणतोय पुन्हा ऐका. अरे हा हा वसाड्या लावतोय साड्या. त्यांना किती पण बोललं ना तरी रात जाईल. ह्यांना बोलायला रात जाईल, पण तुमचा विचार करतोय सगळ्यांसाठी. कारण त्यांची पण बारी तुम्हाला बघायची. तुम्ही सुद्धा एवढ्या वेळ बसलाय. पण बुवाना अजून एक टोला देतोय. बघा कसा देतोय तो. जास्त वेळ घेणार नाही, कारण त्यांना सुद्धा बारी करायची. आणि ह्याच्यापेक्षा बारी जर बुवा तुम्हाला जोरदार बघायची असेल ना, तुम्ही कधी पण मला बोला. कधी पण उद्या जरी बोलला तरी उद्या पण तयार बारी करायला तुमच्याशी. हलक्यात घ्यायचं काम नाही शाहीर. हा साधा सुद्धा नाही. पक्क्या गुरुचा चेहरा लक्षात घ्या. तुम्ही आज सोबतीला घेऊन फिरता. माझे गुरु घरात आहेत. त्यांना माहितीये पोरगा आपला ठाम आहे, उभा राहिलाय. तो 3 वर्ष बाऱ्या करतोय. पहिली बारी सुद्धा एकट्याने केली. त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे बुवा. तुमच्या सोबतीला असून सुद्धा तुम्ही अजून काय शिकत नाही, एवढं लक्षात घ्या. थोडी शिकवण अजून घ्या, थोडे अजून जाणकार बना. नंतर मग या निजाशी मारायच्या. असा करी आणि तसा करी चालणार नाही बुवा. म्हणून ऐका, एक विषय बुवा तुम्हाला अजून एक देतोय. एकदा फिरून घे जरा. त्याच चालीवर विषय घेतोय. माझा विषय असा आहे, सचीचा विषय आहे. इंद्राची बायको सची गौतम ऋषीचा विषय गातोय. नीट लक्ष द्यायचं. काय वाईट वाटून घ्यायचं नाही. मी तुमच्या कोणालाही काही बोलत नाही. आणि उगाच अंगा ओढून घ्या, मग तुमचं तुम्ही आपलं बघून घ्या. काय म्हणायचंय बघा. असा विषय गातोय. मुंबईवाले की लागून नदी. मुंबईवाले की लागून नदी. त्याच चालीवर घ्या.
अरे यानं केली या माझ्याशी आडी, अरे मला सांगून 17 नडी, अरे यानं केली या माझ्याशी आडी, मला सांगून 17 नडी, अरे डाव खेळला तू माझ्या सरडीर. आज रडायला झालेला बुवा, आज पहिल्या बरीच बुवा रडलेलाच आहे, बरोबर की नाही? अरे डाव खेळलास माझ्या सरडीर, अरे म्हणून सचिन ठेवला गडी, माझ्या सरडीर म्हणून सचिन ठेवला गडी. कार्यक्रम आवडला ना सगळ्यांना? आवडला ना? आवाज नक्कीच, म्हणून तेवढे सगळे बसलेत आवर्जून. कारण आता कसं बुवांना पण थोडासा वेळ दिला पाहिजे, बरोबर ना? बुवा पण काय म्हणतात ते आपण बघूया ना, काय काढतायत आणि काय बोलतायत ते. मनांचं पुढचं पुढे बघून घेत आहेत ते. म्हणतात बारीमध्ये आले ना त्यांनी मुद्दा काढला, पण तो मागच्या बारीचं काय बोलायचं नाही, मागच्या बारीचं काय बोलायचं नाही. का नाही बोलायचं? बरोबर ना? दुसऱ्या बारी तुरेवाले शाहीर दुसरी बारी जेव्हा करतात तेव्हा शक्तीवाला शाहीर वापस बारी करायला येत नाही ना, ती बारी शेवटची असते. मग जो तुरेवाला शाहीर दुसऱ्या बारीमध्ये जे बोलणार ते शक्तीवाला शाहीर पुन्हा कार्यक्रम लावले बोलू शकत नाही का? हा मुद्दा चुकीचा आहे का? म्हणजे तुम्ही जे बोलणार ते आम्ही सगळं विसरून जायचं, त्याला उत्तर का देणार आम्ही? बरोबर ना? म्हणून बुवा तुम्हाला जेवढं आज दिले ना तेवढं ध्यानी धरा, आणि जर याच्यापेक्षा अजून बारी करायची असेल तर नक्कीच कुठे लागली ना बारी मग तुम्हाला काय बघायचं नको, मग तुमची खोद लावून आणि शाप वाटच लावून टाकील, लक्षात घ्या. आणि आज एवढा कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे मंडळाने, मंडळाचे मी आभार मानतो. आणि एक गाणं मंडळासाठी मी आवर्जून देतोय, काय म्हणायचंय बघा. शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती. शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती. तीच लढतीची सती नयडो डोंगरावर नागती. म्हणून काय म्हणायचं बघा. अरे जय हनुमंत सेवा संघ, जय हनुमंत सेवा संघ, त्यांच्या सेवेत भिजतय अंग. म्हणजे आज ही सेवा चालू आहे, हनुमान जन्मोत्सव चालू आहे, त्या निमित्ताने ह्याचे कार्यक्रम राबवले जात आहेत. म्हणून अरे जय हनुमंत सेवा संघ, त्यांच्या सेवेत भिजतय. अरे हनुमंत उत्सवाचा रंग झाले हित भाविक भक्त दंग. हनुमान उत्सवाचा रंग झाले हित भाविक भक्त दंग.
हा उत्सव चाललाय आणि आवर्जून त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, कार्यक्रमाची मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहोत. आणि बुवांना सुद्धा अशी साथ बुवांना सुद्धा द्या, बुवांची बारी बाकी आहे अजूनही. आता बुवा आल्यावर काय खतलवायची ती खतलवा, नंतर तुम्हाला मी बघतो काय बघायचं आहे ते, बरोबर ना? संपवून माझी बारी इथेच नक्की. आवडली ना बारी सगळ्यांना? आवाज घाटकोपर. हा बस, माझ्या दुसऱ्या बारीची मी इथे रजा घेतो आणि बुवांना त्यांच्या दुसऱ्या बारीसाठी मी शुभेच्छा देतो. बुवा काय तुम्हाला वैरावाकडे बोललो असेल ना तर माझं मला परत करा आणि चांगलं तुम्ही मात्र घेऊन जा. 4 गोष्टी शिकून जावा. तुमच्याकडून काय 4 गोष्टी शिकायच्या असतील ना त्या सुद्धा मी शिकेन. एवढं बोलून माझी मी दुसरी फेरी संपवतो. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या फेरीतून शुभेच्छा देतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.